साहेबांचं जे नाव घेतलं ते साहेबांवर आम्हाला पहिल्यापासूनच आमचा साहेबांवर डाऊट नव्हता. आमचा पहिल्यापासून वाल्मी कराडवर डाऊट होता. कारण मला खुद यलमाटे पोलीस म्हणलेले होते की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे आता धनंजय मुंडे साहेबाचा तिथं जगमित्र कार्यालय आहे. जगमित्र कार्यालयातला त्यावेळेसचा सगळा कारभार वाल्मी कराड सांभाळत होता. त्याच्याशिवाय असं पान बी हलत नव्हतं परळीतलं. मग त्यानंच तपास थांबविला आणि त्याच्याच मार्फत ह्या म्हणजे त्याच्याच मुलांनी एक कट रचून खून बी केला आहे. मी सगळा पूर्वनी जबाब दिला, सगळं दिलं, पण आरोपींना अजून अटक करत नाहीत. का करत नाहीत अटक? मग ह्यांना खरंच मग दबाव आहे का? आणि जे दबाव येत असेल ते वाल्मी कराडच्या घरातूनच त्यांना जे आहे ते दबाव आहे. नाही, अशी अफवा पसरायला नाही पाहिजे होती. कारण जर आपल्या हातात अहवाल असेल, जर आपल्या हातात ठोस पुरावा असेल तरच आपण ठामपणे बोलावं, माझं असं मत आहे. नाही, ते तर आता SIT पथक घेईल, गुन्हे तर दाखल होणारच त्यांच्यावर. कारण त्यांनी जर अहवाल हातात नसताना जर ते प्रेस घेऊन बदनाम करत असतील आणि पुन्हा मग त्यांच्या बी असं नाही की त्यांनीच फक्त हे केलं, पण जगमित्र कार्यालयातून बी त्या दिवशी प्रेस झाली, त्यांच्या खिलाफ केस होत गेली. त्यांनी बी काय सांगितलं, ते नितीन निर्मला आहेत, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की मच्छर मेले तर पोलीस स्टेशनला केस करावं का, ग्रामपंचायतनं बघितलं पाहिजे. मग आता महादेव मुंडे हा एक मच्छर टाईप होता का? त्यांनी मोप उदाहरण वेगवेगळे दिले, पण महादेव मुंडे एक मच्छर होता का? ते परळीत मारला आणि त्यांच्यासाठी आवाज कोणी उठवला नाही गेला पाहिजे. राजभाऊ फळचं चुकलं की त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं, पण त्यांनी पण एक पद्धतीचा आवाजच उठवला होता ना महादेव मुंडे केस प्रकरणात की काहीतरी होईल, पण आम्हाला माहिती नव्हतं की ते साहेबांचं नाव घेतील. आमचं साहेबांवर पहिल्यापासून डाऊट नाही आणि मी पहिल्यापासून त्यांचं नाव पण घेत नाहीत, पण साहेबांनी मदत करायला पाहिजे होती एवढं आम्हाला वाटत होतं. पण जे मला म्हणजे एवढ्या ह्याच्यातून जे मला दादांचं हे भेटलंय, एवढ्या ह्याच्यातून मला एक पाठीमागं राहणारा भाऊ उभा राहिलेला भेटलेला आहे. आणि अजून मी या तपासात संघर्ष करल आणि मुख्यमंत्री साहेबांशी भेट घेईल. आता मनोज दादांशी बोलून मी मुख्यमंत्री साहेबांची हे घेणार आहे.